नमस्कार, पारंपरिक स्वाद या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज जो पदार्थ तुम्हाला मी दाखवणार आहे तो आहे साबुदाणा वडा, जो आपल्या मराठी महाराष्ट्रीयन लोकांची सिग्नेचर डिश आहे। उपासाच्या वेळेला तर आपण करतोच तो, परंतु त्याच्याबरोबर आपण स्नॅक म्हणून पण कधी पण करू शकतो। आज जो साबुदाणा वडा मी तुम्हाला दाखवणार आहे तो माझी आई ज्या पद्धतीने करायची तो मी दाखवणार आहे। तर आपण आता साहित्याकडे वळूया। ह्याच्यामध्ये मुख्य इन्ग्रेडियंट जे आपल्याला लागतं ते म्हणजे साबुदाणा आहे। हा साबुदाणा मी आपली वरणाची जेवढी वाटी असते ना ती पूर्ण भिजवून घेतलेला आहे साबुदाणा। ही वरणाची वाटी आणि थोडासा मी जास्त पाणी घालून हा सॉफ्ट केला, मी असा त्याचा गोळा होऊ शकतो। त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला मीठ। त्याच्यानंतर मी बटाटा घेतला आहे, तो स्मॅश करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आहे 1 टीस्पून भरून, पाऊण टीस्पून जिऱ्याची पावडर आहे, 1 टीस्पून जिरा आहे, दाण्याचा कूट आहे। दाण्याचा कूट मी साधारणपणे पाऊण वरणाची वाटी घेतलेली आहे। 1 मिरची घेतली आहे, त्याची मी सीड्स काढून टाकली आहे, बारीक बारीक चिरून घेतली आहे आणि त्याच्यानंतर भरपूरशी त्याला कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जेव्हा हे मिक्स करतो ना तर पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे। हा जो बटाटा आहे ना त्याने तो पदार्थ खुसखुशीत पण होतो आणि बाइंडिंगसाठी ह्याचा खूप उपयोग होतो, त्यासाठी पण तो घालायचा असतो। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मीठ घालायचंय चवीसाठी। मीठ चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं। हा चांगलं मिळून आलेलं आहे हे। त्याच्यानंतर करायचंय लाल मिरचीची पावडर आणि जिरा पावडर यात घालायची आहे। हे सगळे मसाले जे आहेत ना ते त्याला लागायला पाहिजे, पूर्ण मसाला लागला गेला पाहिजे। मी जिरा आणि जिरा पावडर हे ह्याच्यासाठी घालते की त्याचा स्वाद वेगळाच येतो, जास्त वडा जो असतो तो खमंग होतो त्याने। आता मी ह्याच्यामध्ये जिरं घालते। आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट घालते। दाण्याचा कूट जो मी सांगितला होता तुम्हाला, मी पाऊण वाटी दाण्याचा कूट घेतला होता। आणि दाण्याचा कूट जरी जास्त पडला ना तरी काहीच हरकत नाही, अतिशय चविष्ट लागतात वडे। आणि वडा फुलायला सुद्धा त्याची मदत होते आणि क्रिस्पीनेस पण त्याच्यामुळे येतो। तर आपलं हे सगळं मिश्रण आता छान मिळालेलं गेलंय। आता ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर आणि मिरची। कोथिंबीर जसं मी मगाशी सांगितलं होतं भरपूर घाला, त्याचा पण स्वाद किंवा टेस्ट खूप छान येते। आता मी हे सगळं छान असं मिक्स करून घेते आहे आणि आता मी त्याचा वडा करणार आहे। ह्याच्यामध्ये वरनं पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाहीये। हा व्यवस्थित वडा होण्यासारखा असं त्याचं बाइंडिंग झालेलं आहे। पाणी जर घातलं ना चुकून माकून तर काय होतं की त्याचा क्रिस्पीनेस निघून जातो त्याच्यामध्ये। आता मी हा वडा तुम्हाला वळून दाखवते, तुमच्या मनाप्रमाणे लहान मोठा तुम्ही काही करू शकता। मी साधारणपणे मीडियम साईजचा करते हा वडा जो आहे तो। हे असे मी आता सगळे वडे करून त्याच्यानंतर मी ते गरम तेलामध्ये तळणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर शुद्ध तुपात किंवा डालडामध्ये पण तुम्ही तळू शकता, मी रिफाइंड ऑइलचा उपयोग करते। आणि हे वडे तळताना ना मला जो वेळ मिळणार आहे त्याच्यामध्ये अत्यंत स्वादिष्ट चटपटीत बनणारी अगदी वेगळ्या प्रकारची अशी मी तुम्हाला चटणी पण शिकवणार आहे। हे बघा, हे असे मी वडे करून घेणार आहे सगळे। हे माझं तेल जे आहे ते तापलेलं आहे। मी ह्याच्यामध्ये बघा 2-3 साबुदाणे असे टाकून बघते, हे वर यायला लागले, याचा अर्थ माझं तेल तयार आहे। आता मी काय केलंय, हा जो गॅस आहे तो मी कमी केलाय आणि मीडियम आणि लो अशा ह्याच्यावर हीटवर मी हे तळणार आहे। आणि साबुदाणा तळायला थोडा जास्त वेळ द्यायला लागतो, कारण ते फुलायला पण लागतात आणि आतनं पण पूर्ण शिजले पाहिजेत ते, तर त्याच्यामुळे हे असे पण आता मंद आचेवर मी हे ठेवते आहे। थोडं आता मीडियमवर करते। ह्याच्यामध्ये माझं तळून होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून दही घेतलंय, घट्ट दही घेतलेलं आहे
आणि त्याच्यामध्ये मी क्रीमीनेस आणि जास्त टेस्ट येण्यासाठी थोडं दूध घातलेलं आहे, त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी आहे ना ती छान अशी एकसारखी झाली आहे बघा. आता ह्याच्यामध्ये मी चवीला मीठ घातलं आहे आणि साखर पण घातलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी बारीक दाण्याचा कूट, आता तुम्ही बघाल तर हा दाण्याचा कूट मी पूर्ण असा बारीक नाही केला, ह्याच्यामध्ये काही मुद्दाम चवीसाठी मी तुकडे पण ठेवलेले आहेत. आता तो मी मिक्स करते, ह्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा. आता छान मिक्स झालेला आहे हा. आता आपण काय करायचंय, आपण आता ह्याला फोडणी द्यायची. ह्याचा जे स्वाद जो त्याचा आहे ना, हा फोडणीमध्ये त्याचं सिक्रेट लपलेलं आहे. ही जी फोडणी आहे ते आपल्याला शुद्ध तुपामध्ये द्यायची आहे. आणि आपल्याला उपासाच्या वेळेला सुद्धा ही चटणी खाता यावी म्हणून मी शुद्ध तूप तर वापरतेच आहे. आणि त्याच्यामध्ये मी केवळ जिरं आणि केवळ लाल मिरचीची पावडर ह्याचाच उपयोग करणार आहे. आपले हे बघा वडे आता फुलायला लागलेले आहेत. मी सांगितलं ना तुम्हाला, बटाटा ने घातल्यामुळे आणि साबुदाणा ह्यांचं मिक्सचर एकत्र येतं तेव्हा तो डबल असा फुलतो तो वडा. पण ह्याला सोनेरी रंगावर आपल्याला कळायचंय, थोडासा आपल्याला पेशन्सची गरज आहे याच्यासाठी. आता मी ह्याच्यामध्ये, हे माझं तूप तापलंय, पूर्ण मेल्ट झालंय. आता मी ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे. जिरं साधारणपणे मी अर्धा टीस्पून टाकलेलं आहे. आणि हे ब्राऊन झालेलं आहे, व्हायला लागलेलं आहे. ते ब्राऊन झाल्यानंतर मी लाल मिरची कधी टाकते हे जरा प्लीज लक्षपूर्वक बघा. आता हे ब्राऊन व्हायला लागलंय. आता ह्याच्यामध्ये मी हे बघा लाल मिरचीची पावडर टाकणार आहे. हे बघा त्याचा काय सुंदर तवंग येतो असा. लाल मिरचीचा थोडी आपण अजून थोडी घालू, छान अजून रंग येईल. ह्याच्यामध्ये तिखटपणा कमी आहे कारण ही एव्हरेस्टची मिरची मी वापरली आहे. आता मी हा जो तडका आहे तो ह्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा काय सुंदर रंग आलाय त्याचा, पूर्ण ह्याचा तवंग त्याच्यावर आलेला आहे. ते ह्या गरमागरम वड्याबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता, जी अक्षरशः 2 मिनिटात तयार होते. हे बघा आपले सोनेरी कुरकुरीत खुसखुशीत साबुदाणे वडे तयार झालेले आहेत. किती छान फुललेत बघा, ते दोन्हीकडनं इतकी मस्त फुगलेले आहेत, खायला आता खूपच मजा येणार आहे. आणि ही झटपट चविष्ट चटणी, त्याच्यावर तुपाचा तवंग, वा क्या बात है. ओके, तर पारंपरिक स्वाद ह्या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर हे शेअर करा. आणि माझ्याकडनं तुम्हाला आणि कुठले पदार्थ शिकायला आवडतील ते मला अवश्य कळवा. तोपर्यंत धन्यवाद, नमस्ते.